श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रियांका मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांवर स्वामी समर्थ महाराजांची कृपा दृष्टी राहू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करते. आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आपण या अष्टमीला छान असा एक उपाय आपण करू शकतो की ज्याने लक्ष्मी खेचून घेण्याची ताकद येईल, अलक्ष्मी घरातून पूर्णपणे निघून जाईल. तो कोणता असा उपाय आहे जो आपण सर्व साधा आणि सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. तर बघा, या नवरात्रीमध्ये प्रत्येक जण काही ना काही सेवा करत आहे, उपासना करत आहे, केल्याच पाहिजे. आई जगदंबानी आपल्याला हे जीवन दिलेलं आहे आणि आपण हे जीवन जगत असतानाच काही सेवा या आपण आपल्याकडनं या केल्याच पाहिजे. जसं दुर्गा सप्तशतीचा पाठ असो, दुर्गा चालिसा असो, महालक्ष्मी अष्टक असो किंवा कुंकुमार्चन असो, जे पण आपल्याला करता येईल तेवढी जास्त सेवा आपण या नवरात्रीमध्ये आपण नेहमीही केली पाहिजे. नवरात्रीमध्ये केली जाणारी सेवा अत्यंत शुभदायी फलदायी असते. एखादा संकल्प धरून जर आपण सेवा केली तर नक्कीच त्याचं फळ हे आपल्याला मिळतं. तर अष्टमी आणि नवमी ही विशेष अशी ही तिथी आहे, त्याच्यामुळे जेवढी जास्त आपल्याला सेवा करता येईल तेवढी आपण केली पाहिजे. तर या अष्टमीला आपल्याला 64 योगिनी यंत्र हे आपल्याला बाजारामधून आणायचं आहे. जिथं देवाचं सामानाचं सर्व साहित्य मिळतं त्या दुकानांमध्ये 64 योगिनी यंत्र उपलब्ध आहे. आपण हे तिथून आणू शकता आणि आणल्यानंतर आपण देवघरामध्ये ठेवू शकता, नाही तर जिथं घट स्थापन केलेले आहे आपण त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता. त्याच्यावर ठेवून आपण दुर्गा सप्तशतीचा आपण एक पाठ अवश्य आपण करावा. एक पाठ याच्यासाठी आपण करावा की आपली कुलदेवतेची आपल्या हातून ही सेवा घडत आहे. त्याला हळद कुंकू लावायचं आहे. 64 योगिनी या यंत्राला हळद कुंकू लावायचं आहे. तिथं आपल्याला देवघर पुढे किंवा घटासमोर ठेवायचं आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा आहे. आपल्या कुलदेवीला मनातून ही प्रार्थना करायची आहे की जे काही आमच्या घरातली अलक्ष्मी असेल ती निघून जाऊ दे. माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहू दे. लक्ष्मी म्हणजे नुसता पैसाच का, तर नाही. आपण जे काही काम करत आहोत ना त्या कामाला यश मिळू दे. धनधान्य आपल्या घरामध्ये भरून राहू दे. आई जगदंबाचा वास आपल्या भोवती राहू दे. जे शरीर भगवंताने दिले ते निरोगी सदृढ राहू दे. याच्यासाठी आपल्याला या 64 योगिनी यंत्र आपल्याला हे संकल्पपूर्वक आपण आपल्या दरवाजावर लावू शकता. आणि दर अष्टमीला, दर महिन्याच्या येणाऱ्या अष्टमीला आपल्याला याची हळद कुंकुमाने, धूप दीपाने, अगरबत्तीने आपल्याला याची विधिवत पूजा करायची आहे. तर आता हे मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून आणलेलं आहे. आपण कुठेही जर देवाचे सामान मिळतात तिथे हे आपल्याला मिळू शकेल. तर हे आणायचं आहे. हे आणल्यानंतर मग आपण घटासमोर ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला एका हातात उजव्या हातात पकडायचं आहे 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला जप करायचा आहे. तर ज्यांना 11 माळी शक्य नसेल, एक माळ केला तरीही चालेल, जप करायचा आहे आणि आपण दरवाजाला लावायचा आहे. दरवाजाला लावताना जिथं आपली नजर पडेल, बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर पडेल अशी समोर आपल्याला हे लावायचं आहे. हळद कुंकू लावायचं आहे. धूप दीप अगरबत्ती त्याला दाखवायची आहे. असं केल्याने सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाते. बऱ्याचदा असं होतं की खूप जण आपल्या घरामध्ये येतात आणि आपल्याला असं वाटतं की नजर लागली, कोणाची तरी नजर लागली. तर ज्या वेळेस ते आपल्या घरामध्ये येतात त्याची नजर ज्या वेळेस 64 योगिनी यंत्रावर पडती ती पूर्णपणे वाईट नजर ही तिथल्या तिथेच ही संपून जाते आणि एक पॉझिटिव्ह ऊर्जा ही आपल्या घरामध्ये वास करते. आपल्या घरावर कोणाचीही वाईट नजर लागत नाही. पण पहिली गोष्ट म्हणजे आपण जरी यंत्र लावलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला महिन्यातून एकदा तरी दुर्गा सप्तशतीचं पाठाचं वाचन आपण अवश्य करावं. आपल्या कुलदेवतेची सेवा ही दर महिन्याला ही झालीच पाहिजे. बरेच जण फक्त नवरात्री आली म्हणून आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो असं न करता, नवरात्र आली म्हणून दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा तर नाही. दर महिन्याच्या मंगळवार शुक्रवारी आपण आवर्जून दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. जर आपण 64 योगिनी यंत्र लावलेलं असेल तर दर महिन्याच्या अष्टमीला छानपैकी ते पुसायचं आहे. पुन्हा नवीन छोटंसं स्वस्तिक काढायचं हळद कुंकू आणि पुन्हा हळद कुंकू लावायचं आहे. धूप दीप अगरबत्ती दाखवायचं आहे. दर दुर्गा सप्तशतीचा, कुलदेवतेचा आपली सेवा आपल्याला ही करायची आहे. ही सेवा करून बघा. दर महिन्याला एकदा तरी आपण दुर्गा सप्तशतीचा पाठाचं वाचन करा. जी आपली अडलेली कामं आहे ती पूर्ण होतात. समजा मुलांना वाईट वळण लागलं असेल तर ते मुलं चांगल्या वळणावर येतात. एखाद्या नवरा बायकोमध्ये अंतर पडलं असेल तर ते अंतर सुद्धा दूर होतं. बाहेर तिसऱ्या व्यक्तीचा समावेश जर घरामध्ये होत असेल, कोणाचं अफेअर चालू असेल ते सुद्धा बंद होतात. कारण आपण आपल्या आईची मनापासून सेवा करत आहे, उपासना करत आहे, आराधना करत आहे. म्हणून नुसतं यंत्र लावलं म्हणून काम झालं असं न होता त्याची आपल्याला नेहमी ही सेवा, उपासना, आराधना आपण ही केली पाहिजे.
आपल्या कुलदेवतेचं सतत आपण नामस्मरण केलं पाहिजे. ह्या सेवा आपण केल्यानेच आपल्या शरीराला सुद्धा एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. आपला आत्मा जो आपल्या शरीरामध्ये राहतो त्याला एक प्रकारचं विशिष्ट एक अन्न मिळत असतं. आपल्या शरीराला चांगल्या अन्नाची गरज आहे, तसंच आपल्या आत्म्याला सुद्धा चांगल्या नामस्मरणाची गरज आहे. तेच त्याचं अन्न आहे. जेवढं नामस्मरण, जेवढं पारायण आपण करू तेवढा आपला आत्मा हा बळकट होत जातो आणि आपल्या घराला सुख, शांती, समृद्धी नांदते. आपण ज्यावेळेस दुर्गा सप्तशतीचा पाठ करू, नामस्मरण करू, कुलदेवतेची सेवा करू, तर आपल्या मनातला सुद्धा चिडचिडपणा दूर होतं. आपण शांत, आपला स्वभाव हा बनत जातो. मानसिक संतुलन एखाद्याचं ठीक नसेल तर त्यांनी जर पारायण केली तर नक्कीच त्याचं चांगलं होतं. आजारी व्यक्ती असेल त्याच्यावर जर आपण संकल्प धरून केला तर नक्कीच त्याला चांगलं फळ येतं. 64 योगिनी यंत्र आवर्जून आपण मुख्य दरवाजावर लावावं. त्याच्यासोबत दुर्गा सप्तशतीचं पाठाचं आपण वाचन करावं. 11 माळी स्वामींचा आपण जप करावा. बघा आपल्या जीवनामध्ये किती छान प्रकारे बदल होताना आपल्याला दिसतात. तर या अष्टमीला ज्यांनी आतापर्यंत 64 योगिनी यंत्र जर लावलं नसेल तर या अष्टमीला आपण ते विकत आणा आणि आपण त्याच्यावर दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. नाही पाठ करायला जमत दुर्गा चालीसा वाचा, 11 माळी स्वामींचा जप करा आणि ते मुख्य दरवाजावर विधिवत पूजा करून लावून द्या. तर चला मी व्हिडिओ इथेच संपवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ.